नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राज आटकोरे फिजिक्स क्लासेस नांदेड. आज आपण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स हा टॉपिक शिकणार आहोत. तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स काय असतात बघा. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स हे एक इमॅजिनरी कर्व असतात. जर तुम्ही एखादा टँजंट काढलात, कर्ववर एखाद्या पॉईंटला तुम्ही जर टँजंट काढलात तर ते टँजंट काय रिप्रेझेंट करते? डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉईंट. हे बघा इथे डायग्राममध्ये समजा तुम्ही ए पॉईंट आहे, ए पॉईंटला जर असा टँजंट काढलात तर हे काय दाखवते? डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. बी पॉईंट आहे, बी पॉईंटला टँजंट दाखवतात, हे रिप्रेझेंट करते डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स काय असतात? हे एक इमॅजिनरी लाईन्स आहे आणि या लाईन्सला एखाद्या पॉईंटला तुम्ही जर टँजंट काढलात तर टँजंट काय दाखवते? डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्यानंतर द पाथ अलॉंग विच युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह इज कॉल्ड ॲज लाईन्स ऑफ फोर्स. बघा, ज्या पाथनं युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह होतात त्याला काय म्हणता आपण? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. तर त्याची डेफिनेशन आहे, अ लाईन्स ऑफ फोर्स डिफाईन ॲज कर्व सच दॅट टँजंट ॲट एनी पॉईंट ऑन द कर्व गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. मी आता सांगितलं तुम्हाला, कर्वच्या एखाद्या पॉईंटला तुम्ही जर टँजंट काढला तर ते काय देते रे? डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉईंट. आता याला तुम्ही पॉईंट वाईज लक्षात ठेवा. द डेन्सिटी ऑफ फील्ड लाईन्स इंडिकेट स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. या फील्ड लाईनची जी डेन्सिटी आहे, हे जे फील्ड लाईन्स आहेत याची डेन्सिटी काय रिप्रेझेंट करते? याची डेन्सिटी रिप्रेझेंट करते इलेक्ट्रिक फील्ड ॲट गिवन पॉईंट इन अ स्पेस. इंडिकेट स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघा. टोटल 8 कॅरेक्टरिस्टिक आपण हायलाईट केलेले आहेत. हे 8ही कॅरेक्टरिस्टिक सॉल्व करायचे. तुम्हाला NCERTचे पॉईंट, नीटचे पॉईंट, JEEचे पॉईंट, स्टेट बोर्डचे लायनर, CETच्या पॉईंटमध्ये कामी येतील. पहिली कॅरेक्टरिस्टिक काय रे? द लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेटिंग फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज ऑब्जेक्ट टर्मिनेटिंग ऑन निगेटिव्ह चार्ज ऑब्जेक्ट. एक लक्षात ठेवायचं, लाईन्स ऑफ फोर्स नेहमी कुठं ओरिजिनेट होतात? तर ते पॉझिटिव्ह चार्जला ओरिजिनेट होतात. आणि कुठं एंड होतात, टर्मिनेट होतात? तर ते निगेटिव्ह चार्जला टर्मिनेट होतात. म्हणजे पहिला पॉईंट असा आहे की ओरिजिनेट पॉझिटिव्ह चार्ज, टर्मिनेट निगेटिव्ह चार्ज. सेकंड पॉईंट बघा, द लाईन्स ऑफ फोर्स नायदर इंटरसेक्ट नॉर मेट इच अदर. आता बघा, हे लाईन्स ऑफ फोर्स बघा सगळे पॅरलल टाईपमध्ये आहेत, म्हणजे हे इंटरसेक्ट नाही आहेत. लाईन्स ऑफ फोर्स नायदर बी इंटरसेक्ट नॉर मेट इच अदर. ते कसे असे सेपरेट असतात, सेपरेट. द लाईन्स ऑफ फोर्स लिव्ह ऑर टर्मिनेट ऑन अ कंडक्टर नॉर्मली. हे लाईन्स ऑफ फोर्स कसं कंडक्टरवर नॉर्मली काय व्हायले? टर्मिनेट होत आहेत. कंडक्टरवर नॉर्मली टर्मिनेट होतात. त्याच्यानंतर द लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट पासेस थ्रू कंडक्टर. लक्षात ठेवायचं, कंडक्टरच्या इन बिटवीनमध्ये लाईन्स ऑफ फोर्सची व्हॅल्यू किती असते? 0 असते. द इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड कंडक्टर ऑलवेज 0 बट दे कॅन पास थ्रू इन्सुलेटर. पण ते कशातून पास होऊ शकतात? इन्सुलेटरमधून. तर पॉईंट कळाला का? लाईन्स ऑफ फोर्स कंडक्टरला कसे राहतात? नॉर्मली टर्मिनेट होतात. कंडक्टरच्या इनसाईडमध्ये लाईन्स ऑफ फोर्स काय राहतात? 0 असतात. त्याच्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियामधून जेवढे लाईन्स ऑफ फोर्स चाललेत ते काय दाखवतात? त्याचं मॅग्निट्यूड, त्याची व्हॅल्यू दाखवतात. मग काय लक्षात ठेवायचं? मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ती कशाला प्रोपोर्शनल असते रे? नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया. नेक्स्ट काय? लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड इन अ रिजन वेअर द इंटेन्सिटी इज लार्ज. बरोबर आहे. इथं बघा, या पॉईंटला कसं आहे रे? इथं क्राउडेड आहेत म्हणजे हाय फील्ड आहे, इथं इंटेन्सिटी जास्त असते. त्याच्यानंतर लाईन्स ऑफ फोर्स आर वाईडली सेपरेटेड वेअर इन अ रिजन वेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी स्मॉल. आता बघा, इथं लाईन्स ऑफ फोर्स कसे आहेत? वाईडली सेपरेटेड आहेत, जिथं इंटेन्सिटी कमी असते. त्याच्यानंतर लाईन्स ऑफ फोर्स ऑफ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आर पॅरलल टू इच अदर. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डसाठी लाईन्स ऑफ फोर्स कसे असतात? पॅरलल टू इच अदर आणि इक्वली स्पेस्ड. ओके.
तर सिम्पल लँग्वेजमध्ये लक्षात ठेवा लाईन्स ऑफ फोर्स काय असतात. हे इमॅजिनरी लाईन्स आहेत. याला एक तुम्ही टँजंट काढलात तर ते रिप्रेझेंट करते डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्यानंतर डेन्सिटी ऑफ फील्ड लाईन्स इंडिकेट काय करते, स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. लाईन्स ऑफ फोर्स कुठं स्टार्ट होतात, पॉझिटिव्ह चार्जला. कुठं एंड होतात, निगेटिव्ह चार्जला. लाईन्स ऑफ फोर्स कधीही इंटरसेक्ट होत नाहीत. त्याच्यानंतर लक्षात ठेवा लाईन्स ऑफ फोर्स कंडक्टरला नॉर्मली टर्मिनेट होतात. नॉर्मली कंडक्टरच्या इनसाईडमध्ये लाईन्स ऑफ फोर्स किती असतात, 0 असतात. लाईन्स ऑफ फोर्स कंडक्टरमधून पास होत नाहीत, पण कशातून पास होतात रे लाईन्स ऑफ फोर्स, इन्सुलेटरमधून. याचं जर तुम्हाला मॅग्निट्यूड काढायचं असेल तर ते डायरेक्टली प्रपोर्शनल असते कशाला, फोर्स पर युनिट एरिया. फोर्स अपॉन एरियाला डायरेक्टली प्रपोर्शनल. त्याच्यानंतर ते क्राऊडेड असतात. क्राऊडेड कुठं असतात, जिथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी लार्ज असते. इथे इंटेन्सिटी लार्ज आहे बघा या पॉईंटला, इथं कसे आहेत क्राऊडेड. ते कसे असतात, वाईडली सेपरेटेड. कोणत्या ठिकाणी इंटेन्सिटी स्मॉल पाहिजे, इथं वाईडली सेपरेट आहे, इंटेन्सिटी कशी आहे, स्मॉल आहे. त्याच्यानंतर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डसाठी लाईन्स ऑफ फोर्स कसे असतात, पॅरलल टू इच अदर आर इक्वली स्पेस्ड. त्याच्यानंतर इथं काही एक बघा हे 4 ते 5 ॲप्लिकेशन दिलेले आहेत. हे डायग्राम तुम्ही ड्रॉ करून घ्या. याच्यामध्ये पॉझिटिव्ह असेल तर आउटवर्ड आहे, निगेटिव्हसाठी इनवर्ड आहे. त्याच्यानंतर लाईन्स ऑफ फोर्स ड्यू टू अपोजिट चार्ज आहे, सिमिलर चार्जसाठी आहेत, कंडक्टरसाठी आहेत. आणि त्याच्यानंतर लाईन्स ऑफ फेस व्हेरियस जॉमेट्रिकल अरेंजमेंटसाठी आहेत. तर तुम्ही हे पॉईंट डिटेलमध्ये रीड करून घ्यायचे. याला तुम्ही पॉईंट वाईज लिहून घ्या. पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 3, 4 आणि हे लाईनर टाईपमध्ये लिहून घ्या. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्ससाठी एवढा पार्ट सफिशियंट आहे. यानंतर तुम्ही काही याचे DPPs वगैरे सॉल्व करा, तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल. आपल्या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.